संभाजीनगरमधील अपघातामध्ये 4 महिन्याच्या बाळासह चौघांचा मृत्यू। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बेड्या। बेसरकर कुटुंबाची कहाणी ऐकून महाराष्ट्र हळहळला। मोठ्या भावाची भूमिका घेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सांभाळून घ्या, जेपी नड्डांचे आदेश। गणपती दर्शनानंतर फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांचं मंथन। अंतरवालीतल्या दगडफेकीचं रोहित पवार आणि राजेश टोपेंचं कनेक्शन। भुजबळांचा दावा तर फडणवीसांच्या सांगण्यावरून आरोप। रोहित पवारांचा पलटवार। खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय। माझा कट्ट्यावरील आरोपानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया तर खडसेंचे फटाके फोडून स्वागत करण्याची महाजनांची भाषा। ठाण्यामधील आनंद आश्रमातील नोटा उधळण्याच्या व्हिडिओवरून राजकारण शिगेला। भ्रष्टाचाराचा पैसा उडवल्याची राऊतांची टीका तर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। 36 मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार। 6 जागांवरून रस्सी खेचीची शक्यता। जामनेरमधील खराब रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणारे गिरीश महाजन व्हायरल। ग्रामस्थांनी जाब विचारल्याच्या दाव्याचं महाजनांकडून खंडन तर विरोधकांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा। जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना नोटीस। आयोगानं दोषींवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी। पुण्यामधील कुख्यात गुंड गजानन मारणेला गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील्स बनवणं पडलं महागात। क्राईम ब्रांचकडून गेल्या 5 तासांपासून झाडाझडती। जेम बॉयज इन्स्टा अकाउंट डिलीट करण्याची सूचना। पुण्यामधील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय। नियुक्तीचे निकष पूर्ण होत नाहीत हे कळण्यासाठी यूजीसीला 2 वर्ष लागले। काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या 3 घराण्यांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद पोसला। पंतप्रधान मोदींचा डोडाच्या इथल्या प्रचार सभेतून हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।